विरोधकांनी मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. नागपुरात पत्रकारांच्या कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट. पंतप्रधान होणं हा माझ्या आयुष्याचा उद्देश नाही, तर विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांकडून पंतप्रधान पदाचा प्रस्ताव आल्याचाही नितीन गडकरींकडून दावा. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, संजय राऊतांचं वक्तव्य. मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव मतदारसंघातील 694 कोटींच्या रस्त्याचं उद्घाटन. पिंपळस ते येवला या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी 560 कोटी, तर लासलगाव विंचूर खेडले झुंगे या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी 134 कोटींचा निधी. मी भाजपात जाणार नाही, मी काँग्रेसमध्येच राहणार. मी विकास कामांसाठी नितीन गडकरींना भेटलो, यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचं स्पष्टीकरण. खाद्यतेलाच्या किमतीत अचानक वाढ झाल्यानं ग्राहकांना फटका. राज्यभरात खाद्यतेलाचे दर प्रति किलो 20 ते 25 रुपयांनी वाढल्याचं समोर. शेतकऱ्यांच्या खिशात 4 पैसे येत असतील तर सर्वसामान्यांनी थोडीफार कळ सोसावीच. खाद्यतेलांच्या किमती वाढल्यावर रविकांत तुपकरांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत धनगर आंदोलकांची आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. या बैठकीत धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्याच्या प्रमुख मागणीवर तोडगा काढला जाण्याची शक्यता. शरद पवार आज धुळ्याच्या शिंदखेडा दौऱ्यावर. सकाळी SMVPS महाविद्यालयाच्या मैदानावर शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे आज शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. सकाळी शिर्डीत साईबाबा दर्शनापासून सुरुवात करत अनेक कार्यक्रम आणि मेळाव्यांना हजेरी लावणार. भारतीय हवामान विभाग आणि IITMच्या संयुक्त विद्यमानं 4 डॉप्लर रडारचं आज उद्घाटन. महामुंबईत पाऊस किती बरसणार याची अचूक माहिती देणार रडार. सलग 9व्या दिवशी लालबागच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. आज रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक बाप्पाच्या चरणी. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं पुणे शहरातील 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद, तर विसर्जन मार्गांवर वाहनं लावण्यासही मनाई असणार. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक वापरल्यास यंत्रणा जप्त होणार. डीजेंविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा कारवाईचा इशारा. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक. ब्लॉक घेतल्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर. हार्बर मार्गावर देखील आज मेगा ब्लॉक. CSMT ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान ब्लॉक. UIDAIनं पुन्हा वाढवली डेडलाईन. 14 डिसेंबरपर्यंत आधार अपडेट विनाशुल्क होणार. 2 दिवसात चांदीच्या किमतीत 7,000 रुपयांची वाढ. किलोमागे दर 91,000 रुपयांवर, तर सोनं सुद्धा 2,000 रुपयांनी महागलं. भंडारा जिल्ह्यातील सर्व तलाव, धरण, नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. शिवनी बांधचं सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची होतीये गर्दी. शेकडो ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक करून फरार असणाऱ्या साईनाथ परभणेला त्याच्या 2 मुलांसह अटक. बीडच्या श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून परभणे यांनी कोट्यवधींची केली होती फसवणूक. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचं दुःखद निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू. गोंदियाच्या मुंडीपार पालेवाडा परिसरातली घटना. धुळ्यातल्या शिंदखेडा तालुक्यातल्या होळ गावाजवळ भीषण अपघात. पिकअप वाहनानं 4 चाकीला धडक दिल्यानं 4 जणांचा जागीच मृत्यू. भंडाऱ्यात रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. 8,67,000 रुपयांच्या तांदळासह ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. घाटकोपरमधल्या रमाबाई वसाहतीतील शांतीसागर इमारतीला भीषण आग. धुरामुळे
13 जण गुदमरले, 12 जणांवर उपचार सुरू. तळमजल्यावरील विद्युत यंत्रणेत आग लागल्यानंतर विजेच्या तारांमुळे आगीचा उडाला भडका. नागपुरातल्या उमरेड रोड परिसरात मोबाईलच्या दुकानात चोरी. 40 लाख रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका महिलेला आली भोवळ. मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत महिलेला रुग्णालयात केलं दाखल. वीकेंड असल्यानं भक्तांची संख्या अधिक. शिरोड्याहून मुंबईला जाणारी खासगी बस तुळस इथं समोरच्या वाहनाला बाजू देताना भात शेतीत पडली. अपघातात 7 ते 10 जण जखमी. बसमध्ये होते 44 ते 60 प्रवासी. कोल्हापुरात गणेशोत्सव काळात ड्रग्ज विक्री करणारे गजाआड. कुख्यात गुंड मनीष नागोरी, समीर शेखला अटक. दोघांकडून जवळपास 15.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईतल्या अभिज्ञान कोंडूची भारताच्या अंडर-19 टीममध्ये निवड. वनडे आणि टेस्टमध्ये निवड झालेला अभिज्ञान महाराष्ट्रातला एकमेव खेळाडू. राज्यभरातनं अभिज्ञानवर कौतुकाचा वर्षाव. अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातून करणार मतदान. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमधला आगळा वेगळा क्षण. अंतराळातनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनीता विल्यम्स यांनी केलं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड, गुजरात आणि ओडिशा या राज्यांच्या दौऱ्यावर. या राज्यांना 12,000 कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प भेट देणार. आज झारखंडमध्ये मोदी वंदे भारत रेल्वेला दाखवणार हिरवा झेंडा. देशातल्या अनेक राज्यांमध्ये आजही पावसाचा इशारा. ओडिशा, झारखंड, बिहारमध्ये पावसाची शक्यता, तर उत्तर प्रदेशमधल्या बहुतांश नद्यांना पुराचा धोका. कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आर.जी. कर रुग्णालयाच्या माजी प्राचार्य संदीप घोषला शनिवारी सीबीआयकडून अटक. घोष आधीच भ्रष्टाचाराच्या प्रकरणात होते अटकेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.